सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी दिवस रात्र झटण्याचा निर्धार सर्व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एक होत केला। प्रकाश आंबेडकर यांचा अर्ज भरण्यापूर्वी निघालेल्या विराट पदयात्रेत आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आपसातील मतभेद पक्षभेद विसरून सहभागी झाले होते। त्यानंतर शुक्रवारी ही मातब्बर मंडळी प्रचाराचं नियोजन ठरवण्यासाठी पुन्हा एकत्र आली। मिलिंद नगरातील बुद्ध विहारात या जानेमाने भीम सैनिकांचा मेळावा घेण्यात आला। यामध्ये आरजी ग्रुपचे रवी गायकवाड, डीके ग्रुपचे दशरथ कसबे, जीएम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, पीबी ग्रुपचे आनंद चंदनशिवे, बॉबी ग्रुपचे अजित गायकवाड, बॉबी शिंदे, बुद्ध दर्शनचे पिंटू ढावरे, कुमार बनसोडे, शिवराय भीमराय संघटनेचे विजय सोनवणे, आयडॉल ग्रुपचे कुणाल बाबरे, वंचित बहुजन आघाडीचे श्रीशैल गायकवाड, सुभान बनसोडे, नागनाथ रणखांबे, राहुल शंके, गौतम चंदनशिवे, अमोल गोडसे यांच्यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना जीएम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे म्हणाले की आंबेडकरांना मतांसोबतच पैशाचीही मदत देऊ, इतरांना सोबत घेऊ। आंबेडकर यांच्या विचारात अभिवादन करतो। सर्व भीमसैनिकाला तिथं काल अर्जंट मीटिंग बोलवल्यावर सगळ्यांना हजर राहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। आपल्या सोलापुरातून बाबासाहेबांचे नातू डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे उमेदवार आपल्या सगळ्यांना माहित आहे। त्यांच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। त्यांना आपण आर्थिक पण पैशाने मदत केली पाहिजे, एक माझी सूचना आहे सगळ्यांना। कारण का ते पैशाला तरी काय आपल्या एवढं आपलं त्यांचं घर किंवा त्यांचं राहणीमान मिळलं तर आपण त्यांच्यापेक्षा कडक राहतो असं मला वाटतंय। त्यांची परिस्थिती बघून जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल आपल्याला, त्यांना मदत पैशाची आर्थिक मदत व मतदान जर आपण करायचं परत आधीचे सगळे आपले मित्र सगळ्यांना पण आपण भेटीगाठी करून सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण मतदानासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे। डीके ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी सांगितलं की सोलापुरात सच्चे भीमसैनिक असल्यानंच बाळासाहेब सोलापुरातून निवडणूक लढवतायत। संपूर्ण मतदारसंघात तळागाळात भेटीगाठी घेऊन आंबेडकरांची माहिती मतदारांना देऊ। थोडे दिवस थांबा, सगळे भीमसैनिक एकत्र येणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणजे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आहेत, तेव्हा त्यांना सर्वजण मदत केल्याने राहणार नाही। उगाच काहीतरी चुकीचा एसएमएस पाठवून या सोलापूर शहरामध्ये आपला काहीतरी विभाग आहे आणि सिद्ध करू नका। म्हणून पहिला फेसबुक व्हॉट्सअप करू शकतो, एकमेकावर अजिबात काय ठिकाण करू नका। कारण आपल्याला विश्वाचा परत म्हणजे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांनी सोलापूरला स्पष्ट ठेवला। कारण वंचित बहुजन आघाडीच्या एवढ्या मोठ्या सभा झाल्या महाराष्ट्रावर, पण बाळासाहेबांना सोलापूरच का निवडलं, बाळासाहेबांना सोलापूरच का निवडलं हे देखील विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो। कारण ह्या ठिकाणी सच्चा भीमसैनिक आहे आणि बाळासाहेबांना निवडून हे बाळासाहेबांना माहित आहे। तेव्हा आपण हा जो बाळासाहेबांनी आपला विश्वास ठेवला आहे हा विश्वास पूर्ण करून दाखवण्याशिवाय आरजी ग्रुपचे प्रमुख रवी गायकवाड म्हणाले की प्रकाश आंबेडकरांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे। गद्दारांना त्यांची जागा दाखवू, संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढू। काय करायचं आता या गद्दार लोकांसाठी वास्तव बोलून येतात, फेसबुकवर बी येतात, येऊ द्या, आपण म्हणायचं नाही, येऊ द्या। कारण त्याची लायकी आपण समाजाने दाखवली पाहिजे। कमीत कमी ते त्या लायकी दाखवायला म्हणून त्यांनी घाबरून तरी येईल। कारण हे असे लोक सहज येत नसतात आपण चर्चा वगैरे करू, कारण चर्चा करायची नसती। आणि बाबासाहेब आंबेडकरचं रक्त आहे ते, त्यांना टाकलं म्हणायची चर्चा कशाला करायची? कोणाची चुकीने लागून गेले का? आता आनंद डीएसपीला झुकलं आहे, त्यांना काय सोडत आहे काहीच नाही। बाबासाहेबांचं रक्त आहे ना, आपण चर्चा करायला
जायचंच नाही अशा लोकांकडे. आणि अशा लोकांना चर्चा केलं तर महत्व दिलं जातो. दुसरा परत फुकून बसेल. पण आपलं इलेक्शन मध्ये प्रचार करत राहील आणि त्याचं मागे लागायचं काम. पीबी ग्रुपचे संस्थापक तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले की दलित समाजाबरोबर इतर समाजाचं मतदानही आंबेडकरांना पडलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. समाजातील ज्येष्ठ नेत्यांना बोलावून बैठक घेऊ. मी तुम्हाला सांगतो की समाजामध्ये आज या ठिकाणी मी फिरत असताना बघतो मी नेहमी की समाजामध्ये मानसिकता झालेली आहे की जेवढं आपल्या समाजाचं मतदान आहे बाळासाहेबांना पडणारच आहे. पण या ठिकाणी जमलेला सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि सर्व मित्रांना या ठिकाणी सांगू शकतो की जिथं जिथं आपल्या वस्त्या आहेत त्या वस्तीला बाजून लागून अजून इतर जातीचे लोक राहतात त्या ठिकाणी. जसं मिलिंदनगरच्या बाजूला आपले वडार गल्ले आहे, जसं मिलिंदनगरला लागून सिपर म्हणजे आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सफाई कामगार कॉलनी, आपल्या या मिलिंदनगरला लागून सम्राट चौक आहे. या मिलिंदनगरला लागून सगळ्या या ठिकाणी अनेक वस्त्या आहेत इतर जाती धर्माच्या. त्या इतर जाती धर्माच्या लोकांना तुम्ही सांगा की आतापर्यंत तुम्ही सांगितलं असं आम्ही मतदान केलं, परंतु आज या ठिकाणी पाळ्या आलेल्या आहे की आमचं एकदा ऐका तुम्ही. यावेळी कामगार नेते श्रीशैल गायकवाड आणि अजित गायकवाड यांनीही आपले विचार मांडले. चर्चा करत होते की सर्वजण कोण होते मला ते सांगा. हे म्हणजे साहेब सर्वजण आपले सैनिक आहेत, भीम सैनिक आहेत. आणि साहेब कालच्या सभेची इतकी स्तुती केली की मी पहिल्यांदा बघितली की एवढे महिला वर्ग आणि एवढा समाज एकत्र पहिल्यांदा बघितलं त्या सभेचे साहेबांनी ते मी सर्वांना विनंती करतो की आपण ही ताकद शेवटपर्यंत ठेवायची आहे. इलेक्शन पुढचं ठेवू नका, कारण येणारा काळ, येणारे भविष्य, येणारी पिढी लक्षात ठेवून आपण सर्वजण पुढे जाऊया. हे इलेक्शन हे तात्पुरतं इलेक्शन आहे, पण ह्या सोलापूर शहर हे चळवळीचं केंद्र आहे. आता दशरथ साहेबांनी सांगितलं की आपलं केंद्र आहे. साहेबांनी हे शहर का निवडलं हे फार महत्वाचं आहे. पहिली सभा साहेबांनी विकत का घेतली हे महत्वाचं आहे. आपल्या सोलापूर शहरात व जिल्ह्यात निवडलं गेलं आणि आज इथं मतदानासाठी त्यांनी स्वतः थांबले. माझे तमाम आंबेडकरी जनतेला एक विनंती आहे की डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे निवडणुकीला थांबले नाहीत असं समजून आपण स्वतः थांबलोय आणि आपण स्वतः बाळासाहेबांसाठी लढत आहोत. आपण बाळासाहेबांना आपण पोहोचलं पाहिजे. आज आपण सर्व ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचीच कामं केलेलं आहे, हे बी बरोबर आहे. आज मला एक म्हणायचे आपल्या जातीतील सर्वच मतं आज बाळासाहेबांना पडणार आहेत, यात काय वाद नाही. परंतु आपल्या जातीतील सर्वचे मेन पोरं आहेत, आज यंग जनरेशन आहेत. आज यांना सर्वांना एक विनंती आहे की या यंग जनरेशन मित्रांनी त्यांचे जे ऑर्डर कास्टचे मित्र आहेत ते प्रत्येक मित्रांनी त्यांचे 2-3 मित्र कसं आपल्याला मतदान करतील याकडे सर्वांनी जाऊन स्वतः जाऊन बघून बसलं पाहिजे आणि भेटलं पाहिजे त्यांना. आणि जिथं गरज पडेल तिथं रवी बोस, बाळासाहेब आंबेडकर, आनंददादा, दशरथ, कुणाल जे आपल्या समाजातील वरिष्ठ नेते आहेत, जे सर्वजण आहेत, ते सर्वजण आम्ही तुमच्यासाठी कधीही तुम्ही आवाज द्या. आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी एकाच. अशा प्रकारे सर्वांनीच प्रकाश आंबेडकर यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याची प्रतिज्ञा या मेळाव्यात घेतली. शूर भीमाचा खरा शिपाई, शूर भीमाचा खरा शिपाई. आता दलित राहिला नाही, आता दलित राहिला नाही. किल्ल्यावर जर केली चढाई, किल्ल्यावर जर केली चढाई, यावा समजून झालीच नाही, यावा समजून झालीच नाही. करू मनकत तयाचा ढिल्ला, लय मजबूत भीमाचा ढिल्ला. करू मनकत तयाचा ढिल्ला.